मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कागल तालुक्यातील बामणी इथं प्रकल्प उभारलाय। शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट दिली। या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचं दिवसा वीज मिळण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं त्यांनी नमूद केलं। कागल तालुक्यातील बामणी इथं मुख्यमंत्री आणि सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रकल्प उभारलाय। पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बामणीच्या प्रकल्पाचं काम समाधानकारक असल्याचं नमूद केलं। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतही कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी उत्तम आहे। स्वतःच्या घराच्या किंवा गोठ्याच्या छताचा वापर करून सौर ऊर्जा निर्मिती केल्यास वीज बिल शून्य होण्यास मदत होईल असं त्यांनी नमूद केलं। या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, राधानगरी कागलचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, बामणीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसंच महसूल आणि महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रकल्पाची वैशिष्ट्ये कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी सांगितली। बामणी इथल्या 12.5 एकर शासकीय गायरान जमिनीवर हा प्रकल्प उभारला आहे। जिल्ह्यात 46 उपकेंद्रांमार्फत एकूण 170 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आहे। त्यापैकी 106 मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे।